महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूरमध्ये 63.15% मतदान। उद्या निकाल, शिवसेनेचा बालेकिल्ला की परिवर्तन, चर्चा रंगू लागल्या। 7 फेब्रुवारी रोजी मतदानाचे कवित्व व विजयाची खात्री व्यक्त करत विजयी तालुका विभागव्याचा अशी चर्चा नाक्यानाक्यांवर होऊ लागली आहे। चाकरमानिया यांनी पुन्हा एकदा निवडणूक हातात घेत आपला माणूस कामाचा माणूस म्हणून मतांचे दान भरभरून दिले असले तरी मतदाराच्या आकडेवारी 262 जास्त असले तरी झालेल्या मतदानामध्ये महिला वर्गांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले। महिला वर्गांचा मतदानाकडे फिरवणारी पाठ लक्षात घेता आगामी निवडणुकीचे जास्तीत जास्त महिला मतदारांची मतांची संख्या वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे। तालुक्यातील जवळपास 63.15% मतदान झाल्याने दोन्ही बाजूकडून आपला विजय असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। पोलादपूर तालुक्यातील 2 जिल्हा परिषद गट व 4 पंचायत गट यासाठी 39,232 मतदार आहेत। त्यामध्ये महिला ही संख्या 262 ने जास्त आहे। मात्र मतदान प्रक्रियेत 24,780 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। यामध्ये 11,883 महिला मतदार तर 12,897 पुरुष मतदारांनी मतांचा समावेश आहे। महिला व पुरुषांमध्ये मतांचा फरक 1,014चा असल्याने पुरुषांची टक्केवारी अधिक आहे। तालुक्यातील 58 कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटसह 115 माटवण पंचायत गट 9,957 मतदार, यामध्ये पुरुष मतदार 4,956, स्त्री मतदार 5,001 आहेत। यापैकी 5,574 मतदारांमध्ये पुरुष 2,922 व स्त्री मतदार 2,652 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। जवळपास 55.98% मतदान झाले। या 58 कापडे बुद्रुक गटामधील दुसरा पंचायत समिती गण 116 कापडे बुद्रुकमध्ये 10,490 मतदार, यामध्ये पुरुष मतदार 5,316, स्त्री मतदार 5,174 आहेत। यापैकी 6,515 मतदारांमध्ये पुरुष 3,482 व स्त्री मतदार 3,033 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। जवळपास 65.11% मतदान झाले। तालुक्यातील महत्त्वाचे जिल्हा परिषद गट म्हणजे 59 लोहारी जिल्हा परिषद गट होय। या ठिकाणी भाजप व शिवसेना शिंदे गटात अटीतटीची लढत झाली आहे। या गटामधील 117 लोहारे पंचायत गणासाठी 8,326 मतदार आहेत। यामध्ये पुरुष मतदार 4,149, स्त्री मतदार 4,177 आहेत। यापैकी 5,761 मतदार, यामध्ये पुरुष 2,943 व स्त्री मतदार 2,818 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। जवळपास 69.19% मतदान झाले। त्याचप्रमाणे 118 कोतवाल बुद्रुक पंचायत गणासाठी 10,469 मतदार, यामध्ये पुरुष मतदार 5,064, स्त्री मतदार 5,407 आहेत। यापैकी 6,930 मतदार मतदान केले। यामध्ये पुरुष 3,550 व स्त्री मतदार 3,380 मतदारांचा समावेश आहे। जवळपास 63.15% मतदान झाले। तालुक्यात आजपर्यंतच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या जास्त असली तरी अनेक महिला मतदानासाठी बाहेर पडत नसल्याने किंवा बाहेर गावी किंवा सासरी गेल्याने त्या मतदानासाठी येऊ शकत नसल्याने महिला मतदान कमी प्रमाणात दिसून येत आहे। तालुक्यातील बहुतांशी मतदार हा नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या शहरात विखुरला असल्याने त्यांची मतंसुद्धा निर्णायक ठरली आहेत। या मतदारांवर येण्यासाठी पुन्हा जाण्यासाठी जेवण चहा पाणी पोटी लाखो रुपये खर्च पडत आहेत। त्यामुळे चाकरमानी वर्ग देखील त्या उमेदवाराचे नशीब उजळत असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये दिसून आले। तालुक्यातील यावेळी 39,242 पैकी 24,780 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। पोलादपूर तालुक्यातील आजपर्यंत शिवसेनेला भरभरून मतांनी दान दिले आहे। त्याच धर्तीवर या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेचा वर्चस्व राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भुईर, पोलादपूर।